पहिल्या मीटिंगमध्ये जी त्याच्या मते जॅनमध्ये झाली तेव्हा आम्ही काहीच बोललेलो नाही. म्हणजे आम्ही त्याच्याकडे गेलो, मी फक्त प्रणवला पाहिलं आणि प्रणवने फक्त मला पाहिलं. फायनली आम्ही फर्स्ट टाइमला बोललो. त्याच्यामुळे मी अगदी लिस्ट बनवून ठेवली होती की त्याला काय काय विचारायचं आहे, काय काय नाही. पण ऍक्च्युली जेव्हा तो भेटला तेव्हा त्याला बघितल्यावर सगळे क्वेश्चन सॉल्व्ह झाले म्हणजे. खरं सांगायचं एक शॉर्ट याच्यामध्ये प्रवास सांगायचं ठरला ना तर माहित नाही म्हणजे इट्स डेस्टिनी मॅन सिरियसली. म्हणजे तुम्ही किती म्हणा काही म्हणा जेव्हा ते होतं ना काही लोकांचं लवकर होतं, माझं खूप लवकर छान वयात होतं. इट वॉज लाईक सुपरसॉनिक वेव्ह असं झालं, बस झालं. म्हणजे मागे पाहिलं तर असं वाटतं की कोण प्रणव आणि आता असं प्रणव. आणि ते असं एकदम असं म्हणतात ना एकदम टर्न होतं असं 360 डिग्री टर्न तसं ठरलं ते एकदम बस करून टाका. हो हो. आपण मला प्रणवने विचारलं नव्हतं की तू माझ्याशी लग्न करणार का, ते त्याच्या आईने मला विचारलं होतं. त्यांनी येऊन मला विचारलं की तू करणार. एक्साइटिंग आणि खूप जबरदस्त राहणार आहे कारण की आमचं म्हणजे याच्याप्रमाणे लव्ह मॅरेज आहे पण तसं पाहिलं ते अरेंज मॅरेज आहे. कारण की आम्ही हार्डली मला वाटतं एखाद महिन्यात झाला आम्ही भेटलेलो आहे आणि स्टील वी हॅवंट एक्सप्लोर्ड इच अदर. त्याच्यामुळे आम्ही पुष्कळ गोष्टी एकमेकांच्या एक्सप्लोर करतो, म्हणजे पॉझिटिव्ह प्लस निगेटिव्ह. त्याच्यामुळे खूप मजा येते. I've been roaming around, always looking down at all I see. Painted faces fill the places I can't reach. You know that I can use somebody. You know that I can use somebody. Someone like you and all you know and how you speak. Countless lovers under cover of the street. You know. मग ऍक्च्युली मला 1 वीक लागला ते सगळं डायजेस्ट व्हायला की आपण खरंच लग्न करतो आहे. प्रणव एकदम क्लाउड 9th वर होता. 9th पण कमी झाला तर क्लाउड 1000 वर होता की ओ माय गॉड आय एम इन लव्ह वगैरे. 1 वीक पर्यंत मी पूर्ण वेगळ्या स्टेटमध्ये होती. फायनली आफ्टर 1 वीक जेव्हा मी रोज प्रणवला ओळखलो 7 डेज पूर्ण 7 डेज मी त्याच्याशी बोलली. मला त्याच्यातले पुष्कळशा गोष्टी कळल्या. नंतर समजायला लागलं. मग शेवटी 7 डेज नंतर मला रिअलाइज झालं की खरंच हो म्हटलं ते फार छान केलं. Off in the night while you live it up, I'm off to sleep. Waiting more to shape the poet and the beat. I hope it's gonna make you notice. पिनीने सडन बॉम्ब फोडला माझ्यावर की माझं लग्न ठरलंय. सो तो पूर्ण दिवस म्हणजे अशी एक्सायटेड होती मी की फायनली कोणातरी एक विकेट डाऊन झाली आहे आपल्या फ्रेंडच्या सर्कलमधून. मला वाटलं नव्हतं पिनी माझ्या आधी लग्न करेल पण ठीक आहे केलं. आय एम सो हॅपी फॉर हर. अँड प्रणव खूप जास्ती गोड पोरगा आहे, तिच्यासाठी तिच्यासारखाच आहे. प्रणवबद्दल बोलणं एक तो खूप केअरिंग आहे, प्राजक्ताची खूप केअर करतो आणि बिंदास आणि खूप फ्रेंडली आहे. तो खूपच जास्ती फ्रेंडली आहे. म्हणजे ज्या फर्स्ट टाइम मी भेटली होती त्याला असं वाटलं की कोण असेल कसं असेल, पण नंतर एक आफ्टर मिनिट्स खूप आमची चांगली फ्रेंडशिप झाली. खूप चांगलं वाटलं त्याच्यासोबत. प्राजक्ता माझी मोठी वेळ असं कधी जाणवलंच नाही. लहानपणी सोबतच खेळलो, सोबतच वाढलो. आता पाहता पाहता तिचं लग्न ठरलं म्हटलं पहिले आश्चर्य वाटलं. नंतर प्रणवरावांशी भेटलो, बोललो, जाणलं त्यांना. तर आता वाटतं की प्राजक्ता खुश राहील, आनंदात राहील.
Well, you done me and you bet I felt it. I tried to beat you, but you're so hot that I melted. I fell right through the cracks. Now I'm trying to get back. Before the cool done run out, I'll be giving it my best. This and nothing's gonna stop me but divine intervention. I reckon it's again my turn to win some or learn some, but I won't hesitate no more, no more. It cannot wait. I'm yours. Well, open up your mind and प्रणवचे बाबा अगदी माझ्या बाबासारखे, म्हणजे एकदम कॉपी. आणि आई खूपच प्रेमळ आहे. त्याच्यामध्ये अगदी तुम्ही आईपेक्षा मला तू आई म्हणायची इच्छा होते, कारण आपण आईला नेहमी तू म्हणत असतो, कारण ती आपल्या जवळची असते. त्यामुळे मला त्यांना तू म्हणायची इच्छा होते, कारण त्यामध्ये त्या जवळच्या वाटतात. and it's our God-forsaken right to be loved, 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 loved. So I won't hesitate no more, no more. It cannot wait. I'm sure there's no need to complicate. Our time is short. This is our fate. I'm yours. Do 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 do, but do you do 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 do, but do you want to come on? Scooch on over closer, dear, and I will nibble your ear. Soon to bum 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 bum. Whoa, whoa, I've been spending way too long checking my tongue in the mirror and bending over backwards just to try to see it clearer, but my breath fogged up the glass, and so I drew a new face and I laughed. आज प्रणव आपला दिल्ली राजा त्याची प्रॅक्टिस सेशन चालू आहे, फुल ऑन कडक प्रॅक्टिस सेशन. एक्साइटमेंट आणि भरपूर मिस्टेक्स करतोय, पण त्याला माहिती आहे कोणासमोर करायचं आहे, म्हणून तुला फील गाणं पण एकदम रोमॅन्टिक घेतलंय. वी कॅन ऍक्च्युली फील हिज रोमॅन्स इन एक्सप्रेशन्स. आणि थोडंसं आम्हाला पण येतं म्हणून थोडं करणार आहे आम्ही डान्स, पण प्रणव आजचा खरंच हिरो आहे आणि ही इज डुईंग रिअली नाईस, रिअली ऑसम. सो वी गो बूम. ती व्यक्ती यावी लागते लाईफमध्ये, तेव्हाच तो फील येतो. डान्सर माझा लांब लांबपर्यंत संबंध नाही आहे, पण ती जसं मी म्हटलं व्यक्ती यावी लागते लाईफमध्ये, आणि ऑब्व्हियसली मला तिच्यासाठी करायचं होतं. सो माझं पण पहिलं प्रेम म्हणून मला पहिला नशा डोक्यात आलं. दॅट वॉज द फर्स्ट सॉन्ग दॅट केम इन माय माइंड. आणि अनुप्राव जे मिस्टर, त्यांनी गाण्यावरती स्टेप्स बसवल्या माझ्या. त्यांनी स्काईपवरती प्रॅक्टिस केल्या. तर इथे हॉटेलमध्ये जमल्यानंतर त्यांनी अजून त्या माझ्याकडनं करून घेतल्या. सो फायनली आय थिंक जमतंय थोडंसं, बघू आता. आता संध्याकाळी किती टशन होतं, कॉम्पिटिशन होते का फ्रेंडली होतं, बघूया आता एकदम. पहला नशा पहला खुमार, नया प्यार है नया इंतजार, कर लूं मैं क्या अपना हाल, ऐ दिले बेकरार, मेरे दिले बेकरार, तू ही बता. पहला नशा पहला खुमार. तेरा ध्यान किधर है ये तेरा हीरो इधर, तेरा ध्यान किधर है ये तेरा हीरो इधर. चांदनी रात ढूंढती फिर रही हूँ तुम्हें रात
मुझको आवाज दो, छुप गए ये हो सनम, तुम कहाँ मैं यहाँ, तुम कहाँ मैं यहाँ। प्यार ने याद दिलाया बचपन से कवि थे हम, शायद कहीं खो गए थे। बेशक दिल में उस उम्मीद को फिर से जगाया है आपने, पर प्यार करना कोई आपसे सीखे। प्यार की इन सीढ़ियों पे अगर आपका साथ में हो तो दुनिया जीत लेंगे। दिल में भरे उस प्यार को पूरा लुटा देंगे। एक बार हमारी नजरों से देखो तो जानो, प्यार करना कोई आपसे सीखे। फार त्रास दिला कारण प्रणव रोज फोन करायचा मला, आत्ताच काही करे आत्ताच काही करे, आणि 50 लोक आजूबाजूला असायचे. त्यामुळे प्रणव थोडंसं इरिटेट झाला मला माहिती. पण इन द एंड आउटकम खूपच असं होता. आम्ही खूप कमी दिवसात डान्सेस बसवले आणि प्रणव बरोबरचा कपल डान्स पण खूप असं झाला. तुमसे ही दिन होता है, सुरमई शाम आती है, तुमसे ही हर घड़ी सांस आती है, जिंदगी कहलाती है तुमसे ही. मी तर फुल ऑन एक्सायटेड आहे. म्हणजे मला लोक येऊन म्हणतात की आम्ही पहिली अशी नवरी पाहिजे की जी इतकी एक्सायटेड आहे. मी लोकांना बोलवून आणलेलं आहे, त्याच्या लग्नात मी नाचवलंय. आणि युअर डान्स परफॉर्मन्स वॉज ऑसम. त्याचा थोडा बोर होता, पण तुझा खूप छान होता. त्याची कविता छान होती. A moment of love, a dream, a laugh, a kiss, a cry, our rights, our wrongs. A moment of love, a dream, a laugh, a moment of love, a dream, a laugh. Just stay there. Stop me coming over. पण जसं मी प्रत्येक वेळेला स्टेजवर म्हटलोय, प्रत्येक पोएम लिहिताना, वाचताना, सादर करताना प्रत्येक वेळेला मी म्हटलोय की खरंच ती एक छान व्यक्ती आयुष्यात यावी लागते. माझ्या आयुष्यात आली, ही म्हटली तशी अचानक आली. अचानक माझ्या आयुष्यात प्राजक्ता आली आणि एकदम लाईफ बदलून टाकली. म्हणजे यु नो, इट्स नॉट लाईक वी आर एक्सप्लोरिंग ईच अदर. बिकॉज ऑफ हर आय एम एक्सप्लोरिंग माय सेल्फ. It's a beautiful night. We're looking for something dumb to do. Hey baby, I think I wanna marry you. Isn't that look in your eyes? All this is dancing juice. Who cares, baby? I think I wanna marry you. Well, I know it's in shower on my boulevard. We can go. No one will know. Come on, girl. Yeah, if you try to pocket full of cash, we can go. Show some patrol, and it's on, girl. Say no, 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 no. Just say yeah, 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 yeah. And we'll go, 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 go. If you're ready, like I'm ready.
मेड फॉर इच अदर. सगळ्यात पहिले आय मिस दी डोली. सो पण मला लोकांनी सांगितलं ते खूप माहोल होतं. सो आय नो. आणि तू जगातली सगळ्यात सुंदर नवरी दिसते आहे, खूपच सुंदर. आमचे मला सगळे आठवेल मागच्या वर्षात ते आमचे भांडणच. आम्ही खूप भांडलो, खूप खेळलो. शाळेत सोबत शाळा असायची. तिच्या क्लासमध्ये जाऊन त्या मैत्रिणींसोबत खूप गप्पा मारायचो. सात फेरे पाहिले मी पहिल्यांदा, ते खूप छान होते. आणि द वे यू लुक इज ऑसम अँड व्हेरी व्हेरी प्रिटी. Look in your eyes, all this is dancing juice. Who cares, baby? I think I wanna marry you. Well, I know this little shower on the boulevard we can go. No one will know. Oh, come on, girl. Can I if you try to pocket full of cash we can blow. Shirts off patrol, and it's on, girl. Say no, 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 no. Just say yeah, 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 yeah. तो दिवसच असा असतो की त्या दिवसाच्या आधी कोणीच नसतं आयुष्यात आणि त्या दिवसानंतर अचानक नाही प्राजक्ता. ते पण खरंच खूप अचानक आला हा लाईफमध्ये. म्हणजे मी बिलकुल विचार नव्हता केला की ते लग्न तर फार वेगळी गोष्ट आहे, पण असं कोणी एकदम लाईफमध्ये येईल आणि लग्न पण होऊन जाईल आणि इतक्या जवळच्या रिलेशनमध्ये येईल हे बिलकुल विचार नव्हता केला. खूप जास्त फास्ट झालं पण खूप मजा आली. सो मग खूप मजा आली लग्नामध्ये. फंक्शन मस्त झाला, एकदम फर्स्ट क्लास. खाणं तर अप्रतिम होतं, डिशेस वगैरे अरे अरे मस्त एकदम सुंदर. लग्न समारंभ एकदम आरामात गेला, मजा आली, सगळ्यांनी खूप मजा केली, याचा आनंद वाटला. नवरा बायको ही जोडी बघून इतका आनंद होतो की लाईक असं म्हणू शकतो की प्रणवचं लाईफ आता सेट झालं. वेडिंग खूप छान झाली, खूप मजा केली नागपूरला. एक वेगळा एक्सपिरियन्स होता. प्रणवरावांना माझा एकच मेसेज की माझ्या बहिणीला जाणून घ्या, समजून घ्या. मला फक्त एवढंच ॲडवाईस करू शकतो की वाईनिंगला जास्त त्रास देऊ नको. अजून नव्या आहेत त्या. आमच्या पिनीला खुश ठेवायचं प्लीज. आय नो ठेवाल, माहिती आहे मला, पण तरी विश यू हॅपी मॅरिड लाईफ. मस्त एन्जॉय करा. हॅपी मॅरिड लाईफ. आय विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. अँड हॅपी मॅरिड लाईफ टू बोथ ऑफ यू. बेस्ट लक. Happy married life and may you have all the happiness in this world and best luck. घरच्यांचे आशीर्वाद नेहमी होते, सतत होते, एकदम पुढेही असतील आणि ते होते म्हणूनच हे सगळं छान घडून आलं, घडतंय आणि उद्या खूप सुंदर घडणार आहे. मी तर ओव्हरऑल पूर्ण नागपूर मिस करेन, कारण की मी बॉर्न अँड ब्रॉट अप नागपूर आहे. नागपूरच्या बाहेर आजपर्यंत गेलीच नाही. माझं स्कूलिंग, माझं कॉलेज लाईफ सगळं नागपूरमध्ये केलेलं आहे. माझं घर पण मी म्हणजे एकाच घरात राहिली, म्हणजे घरं पण चेंज नाही झाले. म्हणजे ज्या घरात बर्थ घेतलं मी त्या घरामध्ये मी 21 वर्ष होती आणि आम्ही आता नवीन घरात 1 वर्ष. त्याच्यामुळे एकाच घरात मी लहानाची मोठी झाली आहे. त्याच्यामुळे खूप इमोशनल क्वेश्चन खूप हाय आहे. लगन लागी रे तो से प्यार बलम केसरी, तो से प्यार लगन लागी रे तो से लागी रे बलम केसरी, तो से लागी रे. लगन लागी रे तो से प्यार बलम केसरी,
तो से पिया रे लगन लागी रे तो से लागी रे बलम केसरी तो से लागी रे आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हैं ज़बान पर, सबको मालूम है और सबको हो गए। मस्त आहे पण प्रणव, छान आहे हा. किती नाटकी बोलते ना ही. हे मला जो बोलता येत नाही हो, sorry. हे सगळं कट होणार व्हिडिओ, हे सगळं कट होणार व्हिडिओ, हे सगळं कट होणार व्हिडिओ. पण ना सगळे म्हणायचे की हे सगळं फक्त सिनेमात असतं. पण मी म्हणू शकते की नाही, हे सिनेमात नसतं, हे खरं असतं. काय सांगणार यार? मला कॉन्शियस करते कॉन्शियस करते You don't hold that smile for long, man. You're shooting a video. तू झाले तू ते व्हिडिओ सुरू करून दे. हे सगळं कट होणार व्हिडिओ, हे सगळं कट होणार व्हिडिओ.